भाजपाचे नेते आणि खूप मोठे हिंदुत्वाचे नेते नितेश राणे साहेब शिर्डीला ज्या साईबाबांची शिकवण आहे सबका मालिक एक, सगळे जाती धर्माचे लोक देशभरातून जगातून दर्शनासाठी येतात। नितेश राणेंनी साईबाबांचं दर्शन घेऊन पुन्हा एकदा जाती धर्मात तेढ निर्माण होईल अशी गरळ ओकली। मग सांगा साईबाबांना दर्शनाला येऊन काय उपयोग झाला? खऱ्या अर्थानं नितेश राणे यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन तिथं शपथ घ्यायला पाहिजे। काय त्यांना हिंदू मुस्लिम दंगली घडवायचे असतील, काय त्यांना मुस्लिमांबद्दल बोलायचं असेल तर त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन शपथ घ्यायला पाहिजे। साईबाबांच्या दरबारात का आले? चला असो, ठीक आहे। खरं हिंदू धर्माला बदनाम करण्याचा जो कट आहे ना, या भाजपाने रचलेला आहे। तुमच्या हातात सत्ता येऊन राम मंदिरावर तुम्ही दोनदा सत्ता मिळवली। त्या राम मंदिरासाठी शेकडो हजारो कारसेवकांचा जीव गेला, अनेक शिवसैनिकांचा जीव गेला, अनेक शिवसैनिकांनी तुरुंगवास भोगला, अनेक शिवसैनिकांनी कोर्टाच्या खेटा मारल्यात, काहींचं प्रपंचांची राखरांगोळी झाली, घरावर तुळशीपत्र ठेवलं, काहींनी हद्दपाऱ्या भोगल्यात। आणि त्या राम मंदिरासाठी सगळं आयुष्य गेल्यानंतर त्या राम मंदिराच्या जीवावर तुमची सत्ता आली आणि तुमचेच सगळे लोक त्या ट्रस्टवर असताना त्या ठिकाणी 14,000 कोटींची म्हणा, 2,000 कोटींची म्हणा, काय जी चोरी झाली ती चोरी होतीच कशी? मग खऱ्या अर्थानं हिंदू धर्माला बदनाम कोण करतंय? राणे साहेब, खऱ्या अर्थानं आपण आपल्या ढुंगाखालचा अंधार बघायला पाहिजे। आपण जेव्हा आपण अटॅक करतो ना, ते ज्या वेळेस अटॅक करत असताना 4 बोटं आपल्याकडे असतात आणि जनतेला सर्वश्रुद्ध आहे। आपण किती पक्ष फिरून आलात, आपला कुठल्या पक्षात जन्म झाला? शिवसेना पक्षामध्ये आपला जन्म झाला, शिवसेना पक्षाची सत्ता जायला लागली, आपण काँग्रेसमध्ये गेलात, काँग्रेस पक्षाची विचारधारा आपण अंगीकारली, काँग्रेसच्या विचारधारेप्रमाणे आपण वागायला लागलेत, अनेक मशिदींमध्ये गेले, टोप्या घातल्यात, अनेक ठिकाणी जाऊन तुम्ही मुस्लिमांचं लांगुलाचन केलं फक्त राजकारणासाठी। काँग्रेसची सत्ता गेली, मग तुम्ही भाजपामध्ये गेलात। साईबाबाची शपथ घेऊन सांगतो, उद्या जेव्हा 2029 मध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता जाईल आणि ज्या पक्षाची सत्ता येईल त्या पक्षात तुम्ही गेल्याशिवाय राहणार नाही, हे विधिलिखित आहे 100%। आणि होणार आहे, असंच होणार, कारण तुमच्यासारखे अनेक जण आहे, ही माळच आहे मोठी, का त्यांना भाजपची RSSची त्यांना संघाची विचारसरणी अजिबात आवडत नाही, पण तुमची सत्ता म्हणून ते तुमच्याकडे आहेत। उद्या तुमची सत्ता गेल्यानंतर पुन्हा तुम्ही रिक्षात बसणे इतकेच तुम्ही वार्तात म्हणण्यापेक्षा राणे तुम्ही नाही, जे भाजपचे आहेत ते, आता जे ओरिजिनल भाजपचे आहेत ना, ती जुनी भाजप तशीच हो, ते अजूनही सतरंजात टाकतायत, अजूनही खुर्च्यात टाकतायत। तुमच्यासारखे जे येतात ना, हे सगळे बाडगे तुम्ही मजा करतात सगळे। खऱ्या अर्थानं तुम्ही हिंदू धर्माला बदनाम करतायत। रामरक्षा मुंबईत झाली, आता तिची पुढची घोषणा नागपूरमध्ये। नितेश राणे अडवून दाखवा तुम्ही आम्हाला रामरक्षाबाबत, आम्ही रामाची रक्षा करणार, आम्ही रामाला चोरीपासून वाचवणार। हे उद्धव साहेब तर वाचवणारच, पण उद्धव साहेबची पिल्लावळ आहेत ना, म्हणजे आम्ही निष्ठावंत शिवसैनिक, आम्ही छातीचा कोट करू, आम्ही तुम्ही जी रामाची चोरी केली ना ती जनतेपर्यंत पोहोचवू आणि तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही। उद्या ती नागपुरात, परवा ती महाराष्ट्रातल्या प्रत्येक मोठ्या शहरामध्ये होणार, ग्रामीण भागात खेड्याखेड्यापर्यंत होणार। आम्ही तुमची बदनामी नाही करणार, आम्ही हिंदू धर्माची बदनामी करत नाहीये, पण हिंदू धर्म बदनाम होतोय त्या चोरीनं, आणि ती चोरी होती शेवटी, चोरीला दुसरं तुम्ही नावच देऊ शकत नाही। तुम्ही किती जरी तुम्ही आता फार्स करण्याचा प्रयत्न केला, चोरी ती चोरीच असते, लक्षात ठेवा। नितेश राणे, तुम्ही साईबाबांच्या पावनभूमीत येऊन तुम्ही सबका मालिक एक हा संदेशाला तुम्ही खऱ्या अर्थाने तिलांजली दिली आहे, असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे। मशीद घोटाळ्यांबाबत उद्धव साहेबांचा काय संबंध आहे? मुस्लिम समाजाबद्दल का बोलतील उद्धव साहेब? आज तुम्ही सत्ता कारण सगळं तुमच्याकडे आहेत ना, केंद्रातलं आणि महाराष्ट्रातलं, प्रत्येक राज्यातलं, ज्या ज्या ठिकाणी मशीद घोटाळे झाले तुम्ही आवाज उठवला पाहिजे। तुमची सत्ता आहे, ज्यांनी चोरी केली, ज्यांनी घोटाळे केले, टाका त्याला तुरुंगामध्ये। आहे का तुमच्यामध्ये हिंमत फक्त उद्धव साहेबांवर टीका करायची? तुम्हाला मतं पाहिजे तो, म्हणून तुमची हिंमत नाही, म्हणून तुम्ही फक्त असं पडद्या आडून, साडीच्या पदरा आडून तुम्ही असे आरोप करायचे, असं तुमचं काम आहे। आणि महत्वाचं काय, चंद्रशेखर बावनकुळे 100% मुख्यमंत्री होणार, आम्हाला सुद्धा असंच वाटतं। फडणवीस साहेब कदाचित केंद्रात जातील, ते मोदींच्याच गटामधले, चंद्रशेखर बावनकुळे पण मोदींच्याच गटामधले, कदाचित मोदी आणि अमित शहा असे 2 गट पडलेले आहेत, गटातटाची ती दाते वाद पार चव्हाट्यावर चौकात येणारच आहेत।
शुभेच्छा आमच्या आजच चंद्रशेखर बावनकुळेंना तुम्ही मुख्यमंत्री व्हा, फडणवीस साहेबांना आता देशाचं राजकारण करू द्या. 2029 पर्यंत सगळ्या वाटाघाटी करून घ्या. राणे, तुमची कोणती विचारधारा आहे आम्हाला ते सांगा. महत्वाचं, तुम्ही सगळे पक्ष फिरून आलात, तुमची सांगायची तुम्ही सांगतायत. फडणवीस साहेब, चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि आम्ही अरे संघाच्या विचारांच्या होता. तुमचं वय किती? संघ जन्माला केव्हा आला? तुमच्या त्या वयामध्ये तुम्ही किती पक्ष फिरलात? काहीही बोलायचं म्हणून काही बोलू नका. सगळ्यात महत्वाचं, आमिर खानच्या लग्नाबाबत आम्ही समर्थन दाखवत नाही. आमचं काही त्याशी काही घेणं देणं नाही शिवसेनेचं. आज तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही काश्मीरमध्ये 307 कलम उठवू शकतात, तुम्ही मुस्लिमांवर अनेक निर्बंध आणू शकतात. मग आमिर खान तिसरं लग्न करत होता, तुम्ही का अडवलं नाही? का अडवलं नाही? आमिर खान तिसरं लग्न करतो ते हिंदू मुलीशी, आम्ही अजिबात समर्थन करत नाही त्या गोष्टीचं. ह्या वयामध्ये करतो तो, आम्ही निषेधच व्यक्त केलाय त्या गोष्टीचा. तुम्ही आम्हाला काय करायला होता? तुम्ही सत्तेत आहे ना, तुम्ही काय अडवलं नाही? नितेश राणे साहेब, आपण फक्त तोंडाला पानं पुसू नका, येऊन काही गरळ ओकू नका. आता तुमचं कोणी ऐकणार नाही, कारण तुम्ही नव्या भाजपचे कार्यकर्ते, नव्या भाजपचे नेते, तुम्ही जुन्या भाजपचे नाही आहेत. म्हणून तुमची विचारसरणी आणि तुमच्या बोलण्याकडे कोण लक्ष द्या ना, लक्षात द्यावा. तुम्ही आलेत, तुम्ही दर्शन घेतलं, पण तुम्ही खऱ्या अर्थानं सबका मालिक एक या संदेशावर तुम्ही बाबांच्या तिलांजली वाहिलेली आहेत आणि तुमच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही. ही ठाकरेंची पिल्लावळ आहे ना, तुमच्यासाठी खूप झाली. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर डीपी रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट, सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.